गाईज आम्ही आमचा आत्ता पार्सल आलं. किती वाजले? 7. आणि हे परवा आलतं आणि हे आज आलं. आता त्याच्यात काहीतरी भरावं लागलं आपल्याला कागद, तर ते व्यवस्थित राहील. बघू दिसते का? हे आहे स्नेक प्लांट. हे घरात असलं की शुभ असतं म्हणतात. पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर गाय ह्याच्यात आता दगडी भरलेत आम्ही. आणि हे असं झाड मस्त पैकी दिसत आहे इथं कॉर्नरला. दाखवलं तू? दाखवलं का तिथे तू? तर असं मस्त दिसत आहे. मम्मी कसं वाटते? मानसी डोलने सारखं मागवती. पप्पा कसं वाटतंय? सगळे हे करतात तिला विरोध. बळ हो म्हणायला लागते, काय करता. आणि हे स्नेक प्लांट आहे प्लॅस्टिकचं आर्टिफिशियल. तर गाईज अशी मस्तपैकी आज मी मेथी लसूणी केलेली आहे आणि वर मी फोडणी केलेली लसणाची आणि मस्त झालेली आहे. मला खूप जास्त आवडते मेथी लसूणी. तर मेथी लसूणी आमच्या घरात जास्त नाही कोणाला आवडत. का नाही का मम्मी? माझ्यापासून सुरुवात झाली ना. तर मला हॉटेलमधली खूप जास्त आवडते मेथी लसणी. आणि बाकीचे पनीर वगैरे घेतात, पण मी मेथी लसणी मला खूप जास्त आवडते. पण मी घरी आता जेव्हापासून हॉटेल स्टाईल शिकले तेव्हापासून मग कमी झाले जरा. पण मी माझ्या बड्डेला मेथी लसणी घेतेच ऑर्डर करतेच. तर ह्या पण मी मम्मीला तेच म्हणत होते आता की मी बाहेरची खूप वर्ष झाले, आय थिंक वर्ष नाही महिने झाले असतील मेथी लसणी खाल्ली नाहीये. तर मी ह्या माझ्या बड्डेला मी मेथी लसणी खाणार. तर एवढी मस्त झालेली आहे मेथी लसणी. तर चला या जेवायला. आज आम्ही सत्यनारायणचा प्रसाद करून दिला होता. किती? 1 किलो. 1 किलो रवा, 2 किलो साखर. त्याच्यामुळे गोड झाला खूप, पण छान झाला. गोड झाला पण छान झाला. खूप छान झाला. त्यांनी पण तारीफ केली. एनकेची पूजा होती, त्यांनी पण तारीफ केली की खूप छान झालाय प्रसाद. म्हणजे आम्ही ऑर्डर नाही घेतली, पप्पाच्या पूजेत इन्क्लूड होतं ते पूजेचं प्रसाद. तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर द्या. सत्यनारायणच्या प्रसाद आम्ही स्वीकारला जाईल. सत्यनारायणच्या प्रसादाची ऑर्डर स्वीकारली जाईल. तर पप्पांकडे जाऊया आपण. ते पप्पांनी बसलेत टीव्ही बघत. आणि आमच्याकडं हे झाड आलंय, मस्त वाटते. हॅलो डॅडी. अरे वा, अरे वा, ती कुणाची आई होती बघ. अगो बाई, काय चाललंय पप्पा? आमचे खूप बिझी आहेत आता सध्या. कामच लेट चालली. पूजा कुणाला कुठली तारीख द्यायची तेच कळत नाही. आणि सगळं लिहून ठेवतात कारण की जमले नाही. तर एकाची उद्या पूजा असेल त्यांचे पप्पा आज जातील त्या घरात. ते म्हणतील काका उद्या सांगतो, परवा सांगतो. तर पप्पा खूप बिझी असणार आहे. हे 2-3 महिने पप्पा खूप बिझी असतात. तर छोड. तर चला आता आम्ही जेवतो. तर मी आणले आता जेवायला ताट पप्पांसाठी. तुमच्या फोन आकांक्षासाठी नाही आणला, पप्पांसाठी आणले. तर मी केले भरली ढोबळी, पोळी, काकडी, मुळा, कांदा असं मी ताट सजवलेलं आहे छान. तर पप्पांना आता आपण देऊ आणि विचारू कशी झाली आहे भाजी. तर अशी आहे ही थाळी. ही भरली ढोबळी केली मी, छान दिसते. आणि पोळ्या असं केलेलं आहे. आता पप्पांना जेवायला देऊ कारण पप्पांना जायचंय पूजेला. हॅलो गाईज. तर पप्पा मी जेवायचं ताट घेऊन आले वर. पप्पा मला म्हणले मी जेवायला घेत होते. तर पप्पा मला म्हणले चल माझ्या बरोबर वर टेरेसवर. मला करमत नाही, आपण बोलत बसू. तर त्यांचं इथं काम चालले, पिशवी भरायचं चालले त्यांची. हो पूजा फार गडबड आहे, पूजा भरपूर आहे. पप्पा आता म्हणजे श्रावण महिना, गणपती खूप बिझी असतात. आम्हालाच टाइम नाही देत आहेत. त्यांना टाइम देतात नाही आम्हाला. तर रात्रीच आमची भेट होती गणपतीत. तर तो पण पडला. तर मी आता जेवून घेते. चला आता वाजलेत 8.
संध्याकाळचं जेवण मला छान भेटतं जेवायला. दुपारी घाईघाईत मध्ये जेवते मी थोडंफार. आवडीची भाजी केली आज. हो, मम्मीने केली आहे जरा वेगळी कांद्याची भाजी. तर आमचा फायनली गणपती बुक झालेला आहे बाय द वे. पप्पा आणि दीदी बुक करून आलेत. मस्त आता चालू करायचे डेकोरेशनची तयारी. तर तुम्हाला बघायला भेटेल. हा, पप्पा आणि दीदी पावसात गेले होते, भिजून आले मस्त. येताना वडापाव पण घेऊन आले. तर चला बाय बाय. 2000 years later. यार आमच्या घरात आता एक किस्सा झालाय. किस्सा मी सांगते. आकांक्षा आहे ना, मम्मीला लागली मला मम्मीला लागली ओरडायला जोरात. आणि मम्मी तिला काय म्हटली, मम्मी तिला म्हणली काय तुझं मधी पिसाळ्याला कुत्र्यागत करायला लागली. मम्मी काय मी म्हणलं तुला कोण चावलं काय पिसाळ्यागत करते. मध्येच काहीतरी ती होत लागली वरडायला मला उगाच. शनी माझी इज्जत घालवली. शनी तुला काय चावलं का मध्येच. पिसाळ्याला कुत्रं चावलं काय म्हणलं एवढं पिसाळ्याला उगाच. आणि तिने असंच केलं. आकांक्षाने वेगळा विषय चालला मध्येच काय केलं झालं. मध्येच तावात एकदम तुला वेगळं नाही हिला मम्मीला लागली ओरडायला. मम्मी म्हणली हे खरं कॅप्चर करायला पाहिजे होतं, पण तसं मोबाईलवर कोणी बोलणार नाही. मग ह्या दोघी असं झालेलं आहे. आता ब्लॉग नाही आता म्हणून ब्लॉग चालू केला. काय ब्लॉग दिवस मध्येच तिला काहीतरी होतं, मध्येच लहर येते आईवर वरडायची. आली लहर केला कहर. हा, गप तू. बसून बसून करती. माझं सगळं लक्षात राहतं बसून बसूनच. हा, नाही तो व्हॅलिड पॉइंट होता बरं का. त्यांच्या लक्षात होतं का नाही, पण तो त्यांच्या पण लक्षात नसेल. आलतू फालतू नाही बोलले, कळलं का. मी बोलते अगं मी किती वेळा पप्पांना म्हणलं पैसे द्या मला, देत नाही त्याला मी काय करू. अगं बाई तुला काय बांधून ठेवले का पप्पांनी पैसे. तेव्हा कशी वरडते. ते बघा. मी देणार. अहो ऐका युट्यूब वाले शेजारी शाळा आहे, शिक्षक लोक त्यांना पण मी शाळा आहे आणि ते पण इंग्लिश मीडियम आहे. आपण काय गावंडाळ्यासारखं वरडतो बोलतो. चार भिंतीच्या आत आमचं चाललंय, पण तो बाहेर येतो आवाज. आमचा काही प्रॉब्लेम नाही. तिकडे दाखव की तिला कशी बोलती दाखव. आता कसं तोंड काढे घातलं. चार भिंतीच्या आत आम्ही बोलतो, आता पण तो आवाज बाहेर गेला तर आमचा प्रॉब्लेम नाहीये. आपल्या साऊंड प्रूफ आपल्या आणि मी ते स्टँडर्ड स्कूल आहे म्हणून मी माझा आवाज कमी करणार नाही. ती पण पोरं किती एवढा ओरडत आवाज असतात. येतो इथं प्रार्थना म्हणतात, इथं मला माझी मीटिंग चालू असते आणि मी काय बोला गेलं की हेच ट्विंकल ट्विंकल. अगो मग प्रार्थना आहे ती, लहान मुलांचं सण करायचं असतं. मग माझं पण करा ना. मग तुला होते मग मम्मी ते ओरडतात मध्येच काहीतरी तुला लहर आल्या वारडती. मम्मी 1 2 3 किती डिस्टर्ब होत होते आपल्याला. 1 2 3. अगं तुम्ही पण तिथनं गेलाय त्या वनस्थळीवाल्यांच्या शेजार पाजारच्या लोकांनी काय केलं. शांत एरियात नव्हती आमची इतनी शक्ती आम्ही नाही, दिली. गावात शाळा होती ह्यांची वनस्थळीची, तिथं पण कालवा असतो. नाही, गावातले लोक कोण म्हणलो असतील. मेन म्हणजे ह्यांची प्रार्थनाच कळत नाही आम्हाला, वेगळीच असते काहीतरी. आमची कशी होती इतनी शक्ती पासायदान त्यांची पण आहे किती, पण इंग्लिश मिडियमचे वेगळे असतात, स्टँडर्ड असतात प्रार्थना. ती काय प्रार्थना आहे का. नाही, त्यांची मध्ये काहीतरी होती, चलो करते हे दिन का हम काम सुरू. मध्ये नाही का होती, बंदच केली त्यांनी. सुटलं की अशा असते, A for apple, B for ball. कसं असतं माहितीये का, पालक लोक येतात ना, मग त्यांना ते दाखवतात की पोरं बघा म्हणतात व्यवस्थित अगदी, म्हणून त्यांचं ऐकायला मिळतं. शाळा सुटायच्या टायमाला चालू असतं ते. तू अगदी बरोबर बोललेली आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू. आम्ही ना एकदा मम्मी आणि मी PMT स्टॉपला होतो आणि मम्मी पहिलेले भारी राहायची आमची, अशी बॅग वेग नाही का, आणि कडक साडी घातली होती. तर ती एक बाई म्हणली असंच बोलता बोलता, तुम्ही मुख्याध्यापिका हो का, मुख्याध्यापिका आहेत का हो तुम्ही, शाळेच्या प्रिन्सिपल आहात का. मी क्लासला जायचे ना, तर मम्मी बघ पहिला आकुर्डीला जायची आजीला भेटायला, बॅग घेऊन नाही का जायची बघ. तर तेव्हा म्हणायची तुझी मम्मी टीचर आहे का, मी म्हणायचे हा. बरेच जण माझ्याकडे बघून म्हणतात की तुम्ही शिक्षिका आहेत का. हा, ती तर पण मुख्याध्यापिका म्हटली होती, पण माझं नशीब की मी शिक्षिका नाही. पाहिजे होती मम्मी शिक्षिका. हा ना, पहिलं आणलं असतं माझ्या पोरींना. आम्ही वटणीवरच आहे. नाही
स्ट्रिक्ट मध्ये ठेवलं असतं अजून. उलट अजून पण मी घाबरते. बस ओट बस. घरातच म्हणले असते, हे केलं असं जुलूम. घरातच म्हणले असते की स्टँड अप, सिट डाऊन, विश्राम, सावधान. कसं असतं. तर असं मम्मीला आमच्या टीचर मानत होते आणि ती बाई म्हणली होती तुम्ही मुख्याध्यापिका आहेत का कोणत्या शाळेत? मी म्हणली हा नाही. ना, बघून माझ्याकडे बघून म्हणते मुख्याध्यापिका. आणि ओळखीचे पण जरा नाही, इकडे असं कॅमेरा अँगल केला तर मला रेंज पण येईल ना. ओळखीचे पण नव्हते. अगदी मम्मी कशी दिसते बघ ना, चांगली दिसते. तू ये ना आज घे जरा पुढे घे. अरे बसली. आता मी टेकून बसले ग बाई. ओळखीची पण नव्हती ती बाई आमच्या, कोण ग? ती स्टँड वरची शिवरीच्या. नाही, हडपसर. A for apple, B for ball. तर चालायचं आता काय? ना, ना. घ्या आता आंघोळ उरकून. मम्मी आज किती छान दिसते ना. काळा गाऊन घातलाय तिने, काळा गाऊन घेतलाय मम्मीने. राखाडी कलरचा गाऊन आहे. तुला शाळेत शिकवलं नाही का कलर दीदी? कमेंट करा मला गाऊन कसा दिसतो हा. खूप छान आंटी. तर चला आता बाय. आंटी खूप छान. आज का नाही तुला आजी म्हणते मम्मी ती. मी आकांक्षाच्या आवडीच्या भाज्या केल्यात. मम्मी तुला दोन आजी म्हणते ती. असून भरली वांगी आणि करेला. कलेला मला कलेला आवडतो. करेला आवडतो तिला. करेला म्हणजे कारलं. हिला दोन्ही पण आवडत नाही भाज्या त्या. ए वांग आवडतं मला. पण ते खार खार घेते हो त्याचं. वांग नाही खात. हो, घेते हो. काय करावं? काय करावं सांगा तुम्ही आता. बाय. See you. Happy birthday to me. 3 days to go. किती दिवस राहिले? 3. 23 तारखेला बर्थडे आकांक्षाचा. त्याच्या आधी हा ब्लॉग आला पाहिजे. आम्हाला तयारी करायची, केकची ऑर्डर द्यायला जायचंय, खूप ब्लॉग. तर चला आता गणपतीचे ब्लॉग पण येणार आहे. आम्ही गणपती बुक करून आलेलो आहे काल जाऊन. बरीच कामं करून आलो. आकांक्षाची जी पेंडिंग होती ती, तिला काय हलता येत नाही. आणि तिला आता मम्मीकडून एक गिफ्ट घेणार आहे, त्यासाठी पण आम्हाला जायचंय. त्यासाठी पण मलाच घेऊन जाणार आहे. तिलाच घेऊन जाणार. कारण त्यांची चॉईस. हा ना, As आमची usual. चॉईसने कधी कपडे घालत नाही ते. मी माझ्या आवडीने आणलं. एकदा तर 500 रुपयाला 3 टॉप मिळाले होते. ह्या पुरीने अजिबात घातले नाही, तसेच ठेवून. बेडशीट टॉप ना, त्या आम्ही मावशीकडे नाही का घेतलं. बेडशीटच्या कापडाचे टॉप होते. मी ट्रिपला घालून गेलते, त्यात सगळी रेती बसली होती. नाही, येल्लो आणि ब्ल्यू घातलेत मम्मी. अमृतसरला घातलंय तुझं नाव. अमृतसर पंजाब. बघा हळू आवाज बघा. तिकडे घातलंय मम्मी. तुला आठवतंय का माझ्या ट्रेन मध्ये फोटो पण आहे बघ, असा बेल्ट लावला होता व्हाईट कलरचा. दोन होते आकांक्षा, 3 होते. त्यातला एक मी घातला होता पण येल्लो कलरचा. मी ट्रिपला घालून गेलते. फुल स्लीव्ह होते त्याचे. घातलाय मम्मी. माझा फोटो पण असं, माझ्याकडे फोटो नाही त्या ट्रिपचे. माझ्या आफ्रिनकडे असतील किंवा आफ्रिनकडेच असतील. तर चला आता. आणि नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत, गणपतीचे ब्लॉग येणार आहेत. गणपती पण ह्यावेळेसचा वेगळा आहे आमचा जरा. आणि बड्डेचा पण ब्लॉग येणार आहे. खूप तयारी करायची. आता उद्या आम्ही संध्याकाळी बहुतेक जाणार आहे, आकांक्षा आणि मी. तिला एक ड्रेस घ्यायचा आहे ट्रेडिशनल. तिने सगळे टॉप घेतलेत, सगळे नुसते टॉप घेतलेत, शॉर्ट जीन्सवरचे टॉप घेतलेत. पण एक ट्रेडिशनल असावा तिच्याकडं, म्हणून तो आणायला जाणार आहे आता आम्ही. तर चला बाय. बाय कर. बाय कर. तू करत नाही काय करायचं मग? हाय. ही माझी लहान बहीण आहे, पण इतकी बोलती मला की बस. हेल्प गाईज, हेल्प. खूप बोलती यार ही, खूप जास्त. आता बर्थडे आलाय म्हणून मी शांत आहे. काय ते नाहीतर हल्लीच असते. आमचा पसारा इग्नोर करा. मी हसते. तर मम्मीला मी फक्त जस्ट म्हटलं मम्मी कॉफी करायची का, आणि माझी मम्मी नेहमी ओरडती असं काय असेल तर, कॉफी वगैरे करायची असेल तर नाही करून देत. पण आज मला म्हणते अगं तू कर ना तिला कॉफी, कर ना. मग म्हणलं अगं नाही, मी असंच म्हणलं अगं नाही 1 कप कर. तू पिणार का? यार मला मम्मी काहीतरी दाखवते यार. चांगला आहे. तर मी करते आता कॉफी. दूध ठेवलेला आहे, कॉफी करते.
आणि आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. काय तुटके मुटके ब्लॉग चालू आहेत, कसलाच कंटेंट नाहीये, काय नाहीये, सरळ चालू आहेत. ठीक आहे, काही काहींना आवडतात असे पण. चला घ्या समजून आता, दुसरा ऑप्शन नाही. तर मी करते आता कॉफी आणि देऊन येते सगळ्यांना म्हणजे आम्ही तिघीच आहे घरात. पप्पा असते तर पप्पांनी आम्हाला अजिबात करून नसते दिली कॉफी. हे मम्मीला आज पिऊ वाटायला लागली त्याच्यामुळं मम्मीच मला म्हणले की कर, नाही तर कधीच आम्हाला करून देत नाही, कधीच. चलो गाईज बॅकग्राऊंड इग्नोर करा. 1 मिनिट. आमच्या घरात झालेलं आहे मस्ती 11 वाजता रात्री. तर गाईज ह्यांची भांडणं चालली, पांघरून फेकाफेकी चालली. म्हणजे काय तुम्हाला दाखवते मी, वेट. ए काय ग, माझ्या कशाला आणि आम्ही पावसाळा गँग कपडे इथं वाट टाकतो आम्ही असे. मला मारून पडली गाईज असं आमच्या घरात. काय करावं पप्पाला असतात आमचे. तुम्ही लाद देता मी नाही दाखवणार. पप्पा इतका शॉट लागला असता ना जोराचा. मला काम आहे मग कोणाचं आहे. हा बघ पांघरून दे पटकन, पांघरून दे. इकडे हो की तुला तर लय बाबा, तुला तर वाच कसं करत तू. हे धाबा गपचप धाबा. तर इथे झोपलेले आहेत पप्पा. झोपा ओके नाही. तर गाईज किती गडबड झाली डॅडी. 1 मिनिट. तर मम्मीने आता ते दारावर येतात ना ते विकायला. ओ अच्छा, तुम्ही का श्रीकांत ठोले का. तर त्यांनी घेतलेला आहे बुड्डे के बाल. काय म्हणतात त्याला, म्हातारीचे केस. तर बुड्डीचे म्हणजे मराठीत ग. तर आफ्टर लॉंग टाइम खाते आम्ही, म्हणजे 1 वर्षानंतर खात असेल मला. आणि किती वर्षातून तू आमच्या घरासमोरून चालला होता. मी किती त्याला म्हणलं रॉक जाओ. मला काय आहे काका म्हणलं दे दो काकाच आहे आपण काय, मी काय मोठा एवढा काय दादा ते तुम्ही अभी तर तुम जवान. मला टोले काकाच म्हणतो. माणसं तुला पप्पा डॉन श्रीकांत डॉन. हे मी केले तू केले का तुला मग मी असं चपट करून. चला आता आम्ही एन्जॉय करतो हे. आणि पहिलं हे 5 रुपये जेवढं असं मोठं असायचं, हे डबल असायचं. चला आणि आम्ही डिस्कस करतोय की आपल्या बर्थडेला कुठे जायचं. आणि पप्पा मला खूप मोठी पार्टी देणार आहे. आणि पप्पांकडून एवढं भारी गिफ्ट भेटते मला, तर त्याचं मी पार्टी करणार. पार्टी नाही करायची, कुणाला काय खायला द्यायचं ना, खायचंय नाही. 25 ठेवायचं, परत मला माघार द्यायची. बाया हे काय असं उडते. तर मी आता काम करून घेते, कारण की ना लाईट गेली सकाळपासून. तसेच मी करते, त्याच्यावर झालेत माझे काम. घेऊन टाक तुला. तू घेते का, घे ना. मग मला बर्थडे गिफ्ट द्या कोणीतरी पॉवर बँक. आकांक्षाला खूप बर्थडे गिफ्ट झालं आता. कपडे फक्त कपडे झालेत. सेल्फ गिफ्टेड आहे, तुम्ही द्या मला फक्त आता बस. तू यायला ना सोबत, तुला आहे का वेळ. काय ह्याच. हा 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 मला असं वाटतं मी केक करावा.
लुकू स्टॉक. खरंच मी करणार आहे. माझ्या डोक्यात आहे केक. नो बेक, नो मैदा, नो सोडा, नो ओव्हन, नो प्रीमिक्स. पप्पाले आमच्या कॉमेडी काय शांत बोलत्या माणसांना म्हणतात काय बाबा. थांबला असेल तर म्हणतात का अशी जीभ पाहिजे होती तसे आपल्याला. ते इंट्रोवर्ट आहेत पप्पा खूप जास्त. काय म्हणायचं तुला? असं जीभ पाहिजे होती. आमची इंट्रोवर्ट आहे. कसं आहे माहिती का? काय पाणी गेली कुठं शी कडक लागते. तर गाईज आज आहे गुरुवार. तर आज दिवस असाच माझा झोपून चाललेला आहे. कारण की आमच्याकडे गुरुवारच म्हणले की मी काय रविवार म्हणले का? लाईटच नाही. सकाळी 10 वाजल्यापासून लाईट नाही आहे. सकाळी लवकरच मी काम चालू केलं होतं पण अनफॉर्च्युनेटली माझा लॅपटॉप ऑफ झालेला आहे. काही तासासाठी तो मेला. हा हो आम्ही लाईटवाल्यांना लगेच कॉल करतो. लाईट गेली दीदी आमची जिथं काम चालले तिथं बघून आली की काय काम चालले. काय चाललंय ग? बिघाड झालंय म्हणून रात्री 7 वाजता लाईट येणार आहे. आता काही खरं नाही माझं. जाऊन दे झोपा आपलं. काय करू नाही शकत. मोबाईल बी 10% वर आहे आता. 4:30 वाजले. जेवतो आता आम्ही. गाईज एवढ्या कितीच पिशव्या आहेत ह्या 3 आणि त्याच्यात डबल घेऊन चालले आम्ही. ह्यात डबल कपडे डबल साड्या ह्या दोघींनी काढल्यात. काय ही मेन आहे. हो मोबाईल. तर गायजेसरीमध्ये फर्स्ट टाइम मी लॉग इन करत आहे. फर्स्ट टाइम म्हणजे असं बाहेर. आणि आम्ही आलो ट्रिप्सी आलेलो आहे आणि आमची शॉपिंग झालेली आहे. कसं वाटतं मी तुला साड्या घेऊन? आणि मग हा किस्सा एवढा घाण झालाय माझ्या बाबतीत. मला लुटले कारण की कॅश पप्पा देणार होते. माझ्या बर्थडेची शॉपिंग करायला आलतो आम्ही. पैशाची ऐक ना असं हे करू थांब आपण थांबले. तर गाईज कॅश काय म्हणताला 1 मिनिट. कॅश मी सांगितलं होतं आणायला ह्यांना. तुम्ही पप्पांनी दिली होती ह्यांना कॅश. पण ह्या मुली बायका ह्या 2 जणी घोरसे देखो बावळे ह्या मुली ठेवून आल्या घरी कॅश आणि मलाच लुटले. मला आवडली नाही साडी. मी म्हणलं दुसरी घेतली मी तरी माझ्या गळ्यात घातली हिने. आता मी त्याचं ना घरी गेल्यावर मी ना त्याचं सविस्तर काळ सगळं सांगते. मी सांगते दीदी आपण सविस्तर लॉक करू ह्याच्यावर. मम्मीची चुकी. तर चला गाईज आम्ही जातो. आम्ही आलोय ट्रिप्सी. घरी गेल्यावर बोलते तुम्हाला सांगते सगळी स्टोरी आमची. बाय बाय बाय. हाय. आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि ही इकडे नेहमीप्रमाणे काम करते तिथे थोडंसं. आणि बड्डेला उद्या रात्री 12 वाजता बड्डे चालू होत आहे. ये तर हा ब्लॉग मी लगेच एडिट करणार आहे आत्ता आणि लगेच पोस्टिंगला ठेवणार आहे आम्ही. उद्यापर्यंत हा ब्लॉग आला असेल. तर आज रात्री 12 वाजता आखण्याचा बड्डे चालू होतो. म्हणजे ब्लॉग बघताल तेव्हा तुम्ही. आज आहे 21 तारीख आणि उद्या 22 तारखेला बड्डे स्टार्ट. आणि माझं हे असं आहे की मी आजारी पडते बड्डेला. अचानकच सर्दी झाली. म्हणजे बरेच वर्ष झाले कंटिन्यू असंच चालू आहे. ही हिच्या बड्डेला बरोबर आजारी पडती. आणि मी आता मला खूप असं हेक्टिक नाही मला खूप आता कंटाळा आलाय. म्हणून आम्ही मास्क आणले होते झुडिओमध्ये. आम्ही 4 आणले होते तर कोणीच लावत नाहीये. मी नंतर उद्या लावणार आहे. तू उद्या बड्डेचं पॅम्परिंग कर थोडंसं. तर उद्या लाव. तर मी म्हटलं जरा असं गार वाटलं आणि शांत वाटलं म्हणून मी म्हटलं हे लावून बघा. मी आता आणलंय नायसिनेमाइड शीट मास्क. हेल्प टू इम्प्रूव्ह अनइवन स्किन टोन अँड इम्प्रूव्ह स्किन हायड्रेशन. हे असं आहे. जर मी आता बघते छान आहेत पण झुडिओ मधले मास्क खरंच छान आहेत. ते गार्नियरचे घेण्यापेक्षा हे छान आहेत. खरंच छान आहेत.
गार्नियरने आम्हाला रिॲक्शन आली होती. हाताला आम्ही काय केलं तर ती जी जेल असतं ना आता ते आम्ही हाताला चोळलं होतं तर पूर्ण आमच्या हाताला सगळ्यांच्या फोड आलते. आखाण्यांचे पण आलते माझ्या पण आलते. पण हे खरंच छान आहे एकदम आणि लगेच इन्स्टंट ग्लो पण मिळतोय. म्हणजे आहे खरंच छान आहेत हे, तुम्ही पण वापरू शकता. आणि झुडिओमधले सगळेच छान आहेत. तो तुझा कोणता होता ग? हायड्रोनिक ऍसिड. आकांक्षाने हायलोरॉनिक ऍसिडचा आणला होता, जांभळ्या कलरचा होता ना ग तो. आणि मी घेतला होता व्हिटॅमिन सीचा, तो पण छान होता. अजून पण आणि आम्ही आता नवीन हा ऍड केलाय, त्याच्यामध्ये आम्ही 4 आणलेत. हा एक ऍड केलाय. अजून एक कोणता काहीतरी पिंक कलरचा एक कोणता तरी आणलाय, त्याचं मला नाव नाही माहिती. चिंता नाही, पिंक आहे. एक लेव्हेंडर तुझा आणि एक पिंक आहे. आणि अजून एक होता तो चिंतामणी कलरचा कोणता आहे का, ग्रीन टीचा आहे आणि एक कॉफीचा आहे. तर अशा आहेत. तर हे खरंच तुम्ही वापरा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? चारकोल पण आहे, चारकोलचा पण आहे. आणि ते सांग ना काय आजचं काय शॉपिंगला गेलतो तो. यार आम्ही आज शॉपिंगला गेलो होतो आणि मस्तपैकी ड्रेस घेऊन आलोय. आता मला पण लागणार आहे ड्रेस, लग्न ठरलंय माझं यार, मला पण लागणार आहे ड्रेस. म्हणून आम्ही ड्रेस घ्यायला सुरुवात केली हळूहळू, कारण लग्नानंतर पण होतील मला आणि लग्नाच्या आधी जे काही असेल कुठं जायचं वगैरे असेल तर तिथं पण होतील मला घालायला. म्हणून मी घेतलेत ते. आणि साड्या पण 2 आणल्यात आम्ही, असल्या मस्त भेटल्यात आम्हाला. आणि आकांक्षाला बड्डेचा एक ड्रेस घ्यायचा होता, कारण ट्रेडिशनल ड्रेस त्याच्याकडे खूप कमी आहेत. बड्डेला पण होईल आणि गणपतीला पण होईल, तर लवकरच तो बघायला मिळेल तुम्हाला. म्हणजे आम्ही दोघींनी 3 ड्रेस घेतले. हा, दोघींमध्ये आम्ही 3 ड्रेस घेतलेत आणि ते लवकरच तुम्हाला बघायला मिळतील. तर बड्डेचा आता उद्या हा ब्लॉग जाईल, बड्डेचा प्लॅनिंग करणार आहे आम्ही. बड्डेचा ब्लॉग पण लवकरच बघायला मिळेल, लवकरच मी एडिट करणार आहे आणि व्यवस्थित घेणार आहे सगळं सिस्टमॅटिकपणे. आणि आमचा काहीतरी प्लॅन चालू आहे, तो पण तुम्हाला बघायला मिळेल. तर चला. उचवायची मान दुखते. आणि आपण नाही का म्हणलं बघ ते सांगतोस किस्सा आम्ही काय म्हणताला घडलेला. कुठला किस्सा? ह्याला ब्रँडेड मध्ये. आणि ब्रँडेड म्हणजे आम्ही एका शॉपला गेलतो ब्रँडेडमध्ये इथं. तर आम्ही काय केलं, पप्पाने आम्हाला म्हणजे पैसे दिले होते की मम्मीच्या पर्समध्ये ठेवले होते की ते घेऊन जावा. आणि हिच्याकडे आहेत पण तिला ऑनलाईन द्यायचे नव्हते. तर मग आम्ही तर हिचं मम्मीचं काय म्हणणं होतं की मी घेते. आणि मम्मीने पप्पांकडून पैसे घेऊन पर्समध्ये पण ठेवले होते. आणि मम्मीने आम्ही दुकानात गेलो, बिलिंगचं वगैरे आलं, पर्सच मम्मीने आणली नाही, मम्मीची पर्स घरातच होती. आणि शेवटी आम्हाला इच्छेच पैसे वापरावे लागले, पण हिने आल्यावर ते पैसे घेतले. ते झालं फिट अँड फिट. मी 5,000 घेतले आणि खरंच आम्ही 5,000ची खरेदी केली. पण आम्ही आता हे माहित नसेल पप्पाला, म्हणजे माहिती ऑफकोर्स पप्पांना, पण आता आम्ही ह्या महिन्यात खूप शॉपिंग केली जास्त. बर्थडेच्या नावाखाली हिनी माझ्या नावाखाली आहे ना, हिनी जास्त शॉपिंग केली. माझ्या बरोबर जिथं येईल तिथं सगळ्यांनी सगळं घेतलंय. आणि झुडिओमध्ये गेलो आम्ही फर्स्ट टाइम, पहिल्या झुडिओला गेलतो. तर तिथं मी मला ड्रेस घेतले. मला काही एवढं कलेक्शन नाही आवडलं, फक्त आम्ही टी शर्ट वगैरे घेतले, तुम्ही बघितलं असेल. पण तिने पण घेतले. नंतर दुसऱ्या झुडिओला गेलतो, ते पण तिने घेतले. माझ्या सेम टॉप घेतलाय, कलर वेगळा बास्केटबॉलचा. आणि आता बास्केटबॉल तूच म्हणली माझा आवडतीये, तुम्हाला दाखवत नाही मी बोलते ना. आणि नंतर आहे ना आता आम्ही ब्रँडेड मध्ये गेलतो, तर मला ट्रेडिशनल ड्रेस म्हणजे सगळे ड्रेस टाईपचे घेऊन झालेत, फक्त ट्रेडिशनल नव्हतं. एवढी बोलती यार. हिने पण ट्रेडिशनल ड्रेस घेतला आणि खरं तर ते मला आहेत, पण स्वतःने हिने ना स्वतःच्या नावावर करून घेतलेत ते ड्रेस. आणि आमचे ड्रेस एवढे मस्त, मला त्रास देते. आमचे ड्रेस एवढे भारी भेटले, तुम्हाला बघायला भेटेल आता गणपती विसर्जनला. आणि आम्ही फिरायला जाताना मम्मी घालणार आमचा ड्रेस, तिची पण मज्जा. आणि मम्मीने 2 साड्या, हिने 1 साडी, सगळं मला लुटलेलं. तर असा गेला हा आजचा दिवस. असा हा ब्लॉग होता आठवड्याभराचा. आवडलं मी बोलले तर तुम्हाला माझं बोलणं आवडलं. मी नाही असं बोलले, माझा हात धरून धरून असं इकडे वळती मला. तर असा होता हा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. असे आणि जर तुम्हाला शॉपिंगचे सगळे ड्रेस बघायचे असतील तर नक्की सांगा, आम्ही सेपरेट त्याच्यावर ब्लॉग करू आपण. पण बर्थडे नंतर करू, बर्थडेच्या ब्लॉग नंतर आम्ही सगळे ड्रेस दाखवू. मला असं वाटतं गणपती विसर्जन नेहमी ड्रेस घेतो. हॉल बघायला मिळेल लवकरच तुम्हाला, बघू आपण करू हॉल करतो आम्ही गणपती हे ट्रेडिशनल ड्रेस आणि
जे झुडिओमधून पण ड्रेस घेतलेत ते पण दाखवतो तुम्हाला आम्ही. मागच्या वेळेस तर आम्ही विसर्जना दिवशी गेलो होतो कपडे आणायला. हो, विसर्जनाला कपडे असतात आम्हाला. कपडे घ्यायला गेलो, आठवते का पिंक कलरचं माझं. विसर्जनाला कपडे घेतो आम्ही, नेहमी घेतो. दसऱ्याला नाही घेत पण विसर्जनाला घेतो आणि दिवाळीला घेतो मग, है ना. तर चला, गुड नाईट. हा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. असंच लाईक करा, शेअर करत जावा, कमेंट करत जावा, पर्सनली मेसेज करत जावा आणि हॅपी बर्थडे. चलो बाय.